कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज वेलकमला शॉनू सुद्धा इथे आहे. छान अशी मस्त अशी मॉर्निंग झाली आहे. खूप जास्त थंडी वाजतीये आणि आज हेअर वॉश सुद्धा केलेला आहे. तर म्हटलं चला सगळ्यात पहिले चहा ठेवावा, देवपूजा करावी आणि मग बाकीची कामं तर तुमच्यासोबत अपडेट शेअरच करते. आणि आज आय गेस आम्ही रूमला कलर देणार आहे, तर त्याचं सुद्धा आहे ना मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ना शॉर्टमध्ये एकदम आहे ना एक क्लिप ॲड करेल. बाकीचा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करूया. सो स्टे ट्यून. ब्लॉग कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आता एकदा ह्याचं भेटून जावा. हे सकाळी सकाळी आमचं असंच चालू असतं. किचन ओटा धुवावा लागतो मला तुझ्यामुळं. तू ओट्यावरती पूर्ण फिरतोस. सो चला आता स्टे ट्यून. शॉनू गुड मॉर्निंग. चाललो होतो बाहेर आणि खूप दिवसापूर्वी ना ह्यांनी आहे ना फॅन आणून ठेवले होते घरात आणि त्याच्यामध्ये कॉपर आहे नाही का. कॉपरच आहे. तर ते त्यांना काढून विकायचे. तर त्यांचे प्रयत्न बघा आता. आणि ते पण कुठं चालू आहेत? किचन ओट्यावर पडले असते मी आता. त्यांच्या त्याच्यातनं चालू आहे कॉपर काढायचं. तर बघू कॉपर निघतंय का. लागलं का? त्याच्यामधून एवढं फॅन मधून लोखंड निघले. काय आहे हे? लोखंडच आहे ना. मग मी बरोबर बोलले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? मला ओळखता येत नाही का? माझा नवरा आहे जो फॅनला सुद्धा सोडत नाही. फॅनचा सुद्धा पुरेपूर किती केल्या. आणि माझे हात काय लागले काय माहिती. आणि त्यांचे काय टाकावपासून टिकाव. आतापर्यंत हसायला आणि एवढा प्रयत्न करून फक्त हे 3 जोड आहेत ना हे कॉपरचे तेवढेच निघाले बस. दुकानवाले नाही घेतलं मग काय घेऊ. आता दुकानवाल्यांनी जर नाही घेतलं भंगारवाला म्हटलं नाही घेणार. मी त्याच्यासमोर एवढ्या मोठ्याने हसल. आधीच मला हसायला फक्त सांगायचं. मला फक्त हसण्याचं काम येते. मगाचपासून याच्या 4 शिव्या खाल्ल्यात. फक्त हसायची कामं केली तेवढ्या शिव्या खाऊन पण. कारण की मला ह्याला हात लावला नाही. लय लागतं बरं का हाताला. डेंजर टोचते हे. त्यामुळे मी काहीच काम केलं नाही. फक्त इथं बसली आहे हसत बसले. नवीन स्क्रू ड्रायव्हर आहे. दोन्ही पण नवीन स्क्रू ड्रायव्हर आहेत जे की ना खराब व्हायचंच काम आहे. तसं हा नाही झाला. बघू ह्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंय का. लागलं. आणि आता आहे ना आम्ही निघालो होतो भंगार देण्यासाठी. म्हणजे जे काही त्यांनी काढलं ना कॉपर ते. आणि तिकडून आले आणि अचानक माझ्या पोटात आहे ना खूप जास्त दुखायला लागलं होतं. आणि मी डायरेक्ट झोपून गेले आणि पसारा बघितला. मी तसंच झोपले होते कारण की माझं आहे ना कुठलंही दुखणं सहन होईल पण पोटात अजिबात होत नाही. त्यामुळे ना मी डायरेक्ट झोपले नाही. त्यांनी क्लिप घेतली आहे. आज आम्ही ना थांबा एक मिनिट. आज आम्ही ना घराला कलर देणार आहे. पेंटर दादा येणार आहेत. जर ते कम्फर्टेबल असतील तरच मी तुम्हाला दाखवणार आहे. नाही तर मी कोणाला जबरदस्ती अशी करत नाही.
किती माग तुझ्याला का बसा ह्यांना त्या गाण्याचं पूर्ण येड लागलंय खरं. आता आम्हाला एवढं सगळं टीव्ही वगैरे सगळं, आता तुम्हाला खूप जास्त काम आहे. पहिले तर चहा माझा उतू जातो एक तर रोज. माझ्या चहाचा काय दुश्मन आहे काय माहिती. चहा माझा खरंच दुश्मन आहे खूप मोठा, तो रोज उतू जातो माझ्याकडून. धरा फोन. मला दूध पाहिजे. एवढ्यावरती असं नाही घ्यायचं. आपल्या सगळ्यांना दिसलं नाही असं नाही दिसलं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी स्वयंपाकाला लागले होते. पहिलं तर ठरवलं होतं सगळं व्यवस्थित छान असं स्वयंपाक करू, पण त्याच्यानंतर ते पेंटर दादा आले आणि तरी पण माझा स्वयंपाक नव्हता झाला. मग मी ते म्हटले हॉलचं आम्ही जे काय आहे ते करतो आणि पटपट म्हटलं चला मग ते हॉलमध्ये म्हणजे जोर त्यांचं चालू आहे ना तोपर्यंत म्हटलं किचनमधलं तरी मी आवरते. मग त्यामुळे ना भाजी आणि भाकरी करून घेतली. साधा सिंपल मेनू ठेवला होता कारण की जास्त काही चपात्या वगैरे केल्याच नाही मी. सकाळी ना आम्ही काही खाल्लं होतं, काही असंच साधंसुधंच खाल्लं होतं. म्हणजे सकाळी जसं की मग अशी सांगितलं पेंटर दादा आले आणि ते ब्रेक घेऊन गेले होते त्यांना जेवण्यासाठी. आणि बघताय तुम्ही किती पसारा झाला होता. सो बघू आता पुढे ना डायरेक्ट मी कलर झाल्यानंतरच मी सगळं दाखवते कारण की शूट घ्यायला काहीच जमणार नव्हतं मला, हे मला माहिती होतं. सो स्टेट एक गोष्ट आणली आहे ते पण ह्यांच्याशी भांडून ती दाखवायची राहिलीच होती. हे बघा माझ्याकडे किटली नव्हती ना त्यामुळे किटली आणली. आणि हा आणलेला आहे छोटासा कुकर. ना मी तुम्हाला दाखवते. कुकर आणलाय आणि मला खूप दिवसांची इच्छा होती, माझ्याकडे कुकर नव्हता. मग ते म्हटले चल आज घेऊन येऊया. छान आहे, दाखवते. आणि छोटासा आहे, आमच्या दोघांपुरता बस झाला एवढासा. हे बघा कुकर छान आहे, खूप मस्त क्वालिटी आहे आणि हेवी पण आहे. आणि ही किटली पण आणली जी की मला नव्हती किटली. त्याच्यामध्ये पळी अशी छान आणि छोटीशी आम्ही शॉपिंग केली आहे. सो कशी वाटतीये? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शिकायला पाहिजे आपण सुद्धा, तेव्हाच माणूस समाधानी राहतं. त्याच्याशी कोण कोण रिलेट करतं. चला मग मी आता छान असा बघते आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू आहे ना कुकरचा नक्की लवकरात लवकर शेअर करते. आणि हा कुकर आहे ना सुपर कुकचा आहे, प्रेशर कुकर आहे. हो प्रेशर कुकर आहे. चला मग गार लागते त्यामुळे बघा तो कशात मध्ये जाऊन बसलाय. इकडे बघ स्माइल, चल तुझा फोटो काढू. इकडे बघ, त्याला सगळं समजतं. फोटो काढायचा म्हटलं तरी त्याला समजतं. आता बघू ह्यांची दोघांची काय जोड जमली आहे. आहो नका हो, माझ्या बाळाला त्रास देऊ. किती एन्जॉय करतोय हा. बस बस बस. शोनू फोटो काढायचा. इकडे बघ कॅमेरा, बघ कॅमेरा. शोनू कॅमेराकडे बघ. व्हेरी गुड. आम्हाला सगळं समजतं, आम्हाला फोटो तर खूप जास्त आवडतात. चला आता एक मस्ती अशीच चालू राहील. आपण भेटूया पुन्हा. हाय, झालाय आमचा ऑलमोस्ट नाही खूप छान कलर झालाय जसं की तुम्ही बघताय आता. आणि इतके छान छान असे छान आणि उजेडातले ब्लॉग आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. रोज नवीन मी ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासोबत. आणि ना बाय द वे कलर कसा वाटतंय ना घराला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा किती छान आणि ब्राईट दिसते असं. आता फक्त आहे ना इकडे एक लाईट लावायचा आहे, इकडे लावलाय जसं की, आणि इकडे सुद्धा लावलाय हे बघा. आणि इकडे हे बसलेत. हाय, छान झालाय ना कलर. व्हिडिओ पण छान येतो आता. आता मी नवीन आणि छान असे ब्लॉग घेऊन येणार आहे. मस्त अशी आंघोळ केली. अजून खूप सारा पसारा आहे बघा. हे आवरायचं आहे, इथे शोनू आहे, अजून इकडे वॉशिंग मशीन वरती राहिलं आहे. खूप सारा पसारा आहे, किचनमध्ये पण खूप जास्त आहे. आता जेवढं होईल ना तेवढं तर मी आवरलंय, बाकीचं बघूयात आता थोडं करून आवरणार आहे. सो ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सो बाय, भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स, बाय.